कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भागू सगळं घेतलंस ना? हो, सगळं घेतलं. काय बागे, कुठं सगळं घेतलंय? हे बघ, स्वेटर आणि कानटोपी राहिली. तिकडे थंडी असती, थंडीचं उघड्या डोक्याने फिरायचं नाही काय? ताप बी भरला तर आम्ही नसणार तिथं लक्ष द्यायला. तुला तुझी काळजी घ्यायची स्वतः, काय कळलं का? सूर्या, आता आपली भागू मोठी झालीये, त्यामुळे तू काळजी करू नकोस. ती तिची नीट काळजी घे, हो ना भागू? हो, पण मी किती मोठे झाले ना तरी दादा माझी काळजी घेणं सोडत असं वाटत नाही. तू जा तिच्याकडे गोळ्या देऊन ठेव ना. हो, हे काय, ऑलरेडी दिलाय तुम्ही तिला गोळ्या. भागू, हे बघ, जरा जरी तापासारखं वाटलं तर ही गोळी घ्यायची, आणि सर्दी झाली तर ही गोळी, आणि बॉडी पेन साठी ही गोळी. ठीक आहे, नीट ठेव. कळलं का? कळलं नाही ना तर त्याच्यावर लिहून ठेव कुठली कशावरची गोळी येते, काय? तिथं वरती व्यवस्थित दिसलं असं. भागे, मी काय म्हणतो, मी तुझ्यासोबत आलो तर नाही का चालणार? म्हणजे मी तुमच्यामध्ये नाही येणार, दुसरीकडे राहतो आणि लांबच तुझी काळजी घेतो. हा, मग इथूनच घे ना सूर्या तिची काळजी. सूर्या, अरे तिच्यासोबत शाळेतले शिक्षकही असतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही बघ. हो दादा, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी अशी जाईल आणि अशी बक्षीस घेऊन परत ये. हा, पण तरी पण मी. सूर्या, बर ठीक आहे, नाही जात. भागे, चल आता जेव आणि लवकर झोप, काय? उद्या सकाळी आम्ही दोघं तुला सोडायला येतो. हं? आहे पुरुष पण मन बाईच आहे, एकदम हळवं. आपल्या माणसांवर कसं प्रेम करावं हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे माणसाने. अरे आवरलं का? या की लवकर. बघितलं, आज मी वेणी बांधले तर कसं चांगली आली. भागू, तिकडे जाऊन विनूनच यायचं, कळलं का? विनूनच? भागू, तू शिलाईच्या स्पर्धेला चालली? हा? अगं, विनून म्हणजे जिंकून या म्हणायचं तिला. तेच ते. भागू, काळजी घ्या. भागू, ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. भागू, काही लागलं की लगेच फोन करायचा मला. आणि हा, प्रोजेक्ट सबमिट करण्याआधी मला फोन कर, आपण त्यावर डिस्कस करू. तेवढंच तुझं रिव्हिजन होईल. हो वहिनी बाई. चल बस. चला निघायचं का? हो. भागू, तिकडे गेल्यावर स्वेटर घालीन, अरबट सरबट खाणार नाही आणि एकटी कुठे फिरणार नाही. भागू, प्रोजेक्ट नीट प्रेझेंट करा. हो, दादाने केलेलं तसंच करेल. चला सगळेजण गाडीमध्ये बसून घ्या. दादा बहिणी, मी जाते. आणि दादा, तू जास्त काळजी नको करू सा, पोचल्यावर फोन करेल. बाय बाय. इथं वाचली, पण आता बघू त्या भाग्यश्री जगतापला वाचवायला कोण येते. हिचा दादा तर गेला. काळजी घे. आई सावकाश बस, सावकाश बस. हा बस, टेक मागे टेक, मागे टेक. हा, लय दुखते काय का? अरे बघितली की तुझ्या आईची अवस्था. हा, तुला तर काडीची अक्कल नाही. अरे आता कुठल्या तोंडाने सूर्याकडे जाऊ? अरे शेजार धर्मवून त्यांनी आपल्या बहिणीला इकडे स्वयंपाक करायला पाठवली तर नाही नाही ते बोलला तिला तू. अरे ती पोरगी एवढी मेहनत करत होती तर नको नको ते बोलला तू.
अरे कुणाच्या कष्टाचं तुला कौतुकच नाही, तुझ्या आईची किंमत तर तुला अजिबातच नाही. अहो ऐका की, तुम्ही नका त्याला काय बोलू, मी करते ना हळूहळू. अरे पण तुला या अवस्थेत काम करायला जमणार आहे का? नाही, आता घरातलं सगळं काम यानेच करायचं. कसं नाही करतो ते बघतो मी. धनु दीदी धनु दीदी अगं काय? आम्हाला वाटलं नव्हतं तू आज येशील म्हणून. असं कसं? तुम्ही सगळे एवढ्या अडचणीत असताना मी कशी पाठ फिरवेन व्हय? चल आता कारले आणि कांदे दे मला, आज कारल्याची भाजी करू. आणि हा यमू, एका पातेल्यात ना पाणी गरम करायला ठेव. धनु, काय मदत लागली ते सांगा. त्याच्याच गरज नाही पडणार ना. यमू काय बनवताय का जेवायला? कारल्याची भाजी. कारल्याची भाजी? वाकडं तोंड केलं ना तू उपाशी मारीन. फुकट जे मिळते ना ते गप गिळायचं. यमू, त्या पातेल्यात अंडी घाल बघ उकडायला. अंडी? बघ बघ, काहीतरी पोरीकडे शिक जरा. तू काल तिला एवढं ऐकवलंस तरी तुझ्यासाठी अंडी शिजवती ती. जाऊ द्या नाना, आता रिकाम्या पोटी गावभर सायकल घेऊन टवाळका करायला जोर राहणार नाही ना. मांडी तर हवीतच एनर्जीसाठी. काय ग यमू? ए आता तू अंडी शिजवा लागल्यास म्हणून काय बोलत नाही हा? नाहीतर जाऊ दे, मी काय बोलतच नाही. नाना, मला आज किती चांगलं जेवण बनवायला जमल मला नाही माहित, पण हा माझ्या दादानं तुम्हाला जो शब्द दिलाय ना तो राखण्यासाठी मला जे जमल ना ते सगळं करेन. पोरी, तुम्ही चौघी जणी सूर्यदाताची ताकद आहात. सगळ्या बहिणी आहे ना तुम्ही, कोणवान आहात. माझ्या दत्तूचं बोलणं मनावर लागून घेऊ नकोस. अगं त्याला जबाबदारीची जाणीव नाही अजून, पण तुम्हाला सगळ्यांना आहे ना जबाबदारीची जाणीव आहे. आणि तुम्ही सगळ्या जणी आहे ना नक्की नाव कमवाल. नाना कमवाल नाही, कमवता येत त्या. इकडे धनु दीदी आणि तिकडे पुण्यात भाग्या. फक्त आपल्या सूर्यदादाच लाखात एक नाहीये, त्याच्या सगळ्या बहिणीच लाखात एक आहेत. चल अरे दादा दादा दादा, अरे दादा भाग्याबद्दल समजलं मला. शाळेत नाव कमवले म्हणे तिनं. वय देवीची कृपा म्हणायची. अरे दादा, तुझ्या सगळ्याच बहिणी देवीसारख्या आहेत बघ, पण भाग्या कुठे आहे? ती दिसे ना. हे काय आता सोडून आलो तिला? पुण्याला गेली राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घ्यायला. अहो वहिनी, राज्यस्तरीय काय घेऊन बसलाय? दादाचे संस्कार एवढे आहेत ना, ती भारतात काय जगात नाव कमवून येईल. भाग्या नाही नाव कमवून येते का नाही बघाच तुम्ही. हे सगळं ना तुळजाचं पायगुण आहे बघ. ती आल्याने आमच्या घराचं नशीबच उजळले. असं काही नाहीये, त्यामागे तुझं प्रेम, तुझी काळजी, तू त्यांच्यासाठी पाहिलेलं स्वप्न हे सगळं आहे रे. चला मी तुम्हाला लय काम आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.